करायची त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणतात आत्मविश्वास हे पाहावं लागेल. खरं म्हणजे निवडणुका आता 6 महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे एप्रिलपर्यंत. म्हणजे हे काय विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे? अजून मुख्यमंत्री पद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही. 10 जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर बसलेले आहे. त्यांचं सरकार घटनाबाह्य आहे. आणि या राज्यात आणि देशात एक घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग हे या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतात. या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अडाणींचा विजय होतो. काल हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणामध्ये ज्या प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं लावला, आम्हाला त्याच्यावरती कोणतीही टिप्पणी करायची नाही. कारण आज तरी आपल्याकडे न्यायालयाचा निर्णय हा खाली मान घालून झुकून मान्य करण्याची प्रथा आहे. आणि त्या निकालानंतर उद्योगपती अडाणी म्हटले सत्याचा विजय झाला, सत्यमेव जयते. ज्या प्रकरणामध्ये संसद चालली नाही, लोक रस्त्यावर उतरले सत्य समजून घेण्यासाठी, ते सत्य बाहेर आलं नाही, उलट त्यांना क्लीन चिट दिली. मग हे सत्य जे आहे हे इतरांच्या बाबतीमध्ये नक्की कुठल्या बिळात लपवलं जातं किंवा इतरांना न्याय का मिळत नाही? ज्या घटनाबाह्य सरकारच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातली जनता आवाज उठवते, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा या बेकायदा सरकारविषयी या विधानसभेचे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घ्यायला तयार नाहीत. अशा वेळेला जो न्याय अडाणींना मिळतो या देशामध्ये, तो न्याय या देशातल्या नागरिकांना आणि कायदाप्रिय जनतेला का मिळत नाही, हा आमच्या पुढला एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. याला जोडून अदानी आता भारतातले सगळ्यात जास्त श्रीमंत आणि नाही, मला माहिती नाही. अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे. या देशातली 138 कोटी जनता आजही संघर्ष करते. मुठभर लोकांकडे पैसे आहेत. 100 उद्योगपतींची कर्ज माफ होतात, 26 लाख कोटींची. आणि शेतकऱ्यांची कर्ज 2-5 हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. अडाणींची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे. ती देशाची श्रीमंती असं मानत नाही. त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही आम्ही, बरं का. धारावी असेल, वरळी मिठागरा असतील, मुंबईचे किंवा देशातले एअरपोर्ट असतील, बंदरा असतील, सार्वजनिक मालमत्ता असतील, ही एकाच उद्योगपतीला सरकारनं दिल्यावर तो श्रीमंत होणारच. हा, महानंदा डेअरीची 27 एकर जमीन असेल, अशा अनेक अशा प्रकारची लूट झाल्यावर आणि लूट केल्यावर मला असं वाटतं की श्रीमंत व्हायला काहीच हरकत नाही. पण सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर महाराष्ट्रातला आणि देशातला तो श्रीमंत झालाय का? त्यांना रोजगार मिळालाय का? ह्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं स्पष्टीकरण केलं पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय का? शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाय का? सांगावं ना, ज्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. बोले सर, निवडणुका सध्या पाहायला मिळतात. काँग्रेसची सुद्धा काल बैठक झाली होती. सीट शेअरिंग वरून सुद्धा आता बोललं जाते. काय फॉर्म्युला चर्चा कुठपर्यंत आहे? महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी, मी पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी
ह्यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत जागा वाटपासंदर्भात. काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत. या क्षणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नसल्यामुळे आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याबरोबर त्याच सन्मानानं आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत. आणि आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये मोदींचं राज्य असू नये, हुकुमशाहीचं राज्य असू नये, या देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीनं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि